इकडे इकडे हे राजा एवढे अरे सरळ येते इकडे या ना. अरे विनायक शेठ या ना इकडं. आमची नवी मुंबई. सर, आज तुम्ही आंदोलन छेडले आहे, काय तुमचं म्हणणं आहे आणि कशासाठी केलं, काय विषय काय आहे? आमची एक संघटना आहे, भूमिपुत्र वाहतूक संघटना. आम्ही जे डेब्रिज, जे घर तोडतो, जे गटरची कामं निघतात नगरपालिकाची, ते आम्ही शिफ्टिंग करण्याचं काम करतो. तर असं आहे की गेल्या 1 महिन्यापासून नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको ह्या गाड्या पकडत आहेत, कारण की आमच्याकडे परवानगी नाही ते डेब्रिज खाली करण्यासाठी. त्याच्यामुळे आम्ही गाड्या बंद ठेवल्या होत्या, कारण की सिडकोवाले गाडी पकडून FIR करून गाडी जमा करतात आणि मालकावर FIR होतं. म्हणून आम्ही काय विचार केला की बाबा आपण गाड्या सध्या बंद ठेवू, कारण की पालिकाच्या क्षेत्रातलं जे डेब्रिज आहे त्याची जबाबदारी पालिकेने घेतली पाहिजे, की हा आपल्या क्षेत्रातला कचरा आहे, जे साफसफाईचे कामं करत आहेत त्यांनाच आपण जर गाड्या पकडून देणार तर ही साफसफाई होणार नाही. म्हणून आम्ही गेल्या 1 महिन्यापासून गाड्या बंद केल्या. तर त्याच्यानंतर ही एक गाडी आज डेब्रिज भरत होती, हिलासुद्धा परमिशन नाही आहे. आम्ही पालिकावाल्यांना पण कल्पना दिली, पालिकेचे अधिकारी आले, पोलीस आले, 112वर फोन केला आम्ही, पोलीस आले. पोलिसांना असं उत्तर देण्यात आलं की या गाडीचा ड्रायव्हर पळून गेला आहे, आमच्याकडे याची चावी नाही आहे. आता पालिकावाले पण आहेत, पोलीस पण आहेत, पण या गाडीवर कारवाई होत नाही. फक्त आमच्या गोरगरिबांच्या गाड्यांवर कारवाई होते. तर आमचं एकच म्हणणं आहे की या गाडीवर कारवाई झाली पाहिजे. सगळ्यांचं म्हणणं आहे की नाही? या गाडीवर कारवाई आम्हाला पाहिजे. ही गाडी कुठली आहे आणि कसं? कोकण करण्याची आहे. तर मालकाचं नाव तुम्ही बघा, इथे असेल, अशोक पाटील. त्यांचे सुपरवायझर पण होते. टोचन गाडी बोलवली पालिकेने, टोचनचा ड्रायव्हर पण इथेच आहे. टोचनच्या ड्रायव्हरला पण धमकी देत आहेत की बाबा तू जर गाडी आतमध्ये टाकलीस तुझी गाडी आम्ही फोडून देऊ. मला स्वतःला धक्काबुक्की केली आहे, गाडी अंगावर टाकली होती. गाडीच्या मालकाचं काय नाव आहे का? अशोक पाटील म्हणून गाडी मालकाचं नाव आहे. तुम्हाला काय धमकी देतो? धक्काबुक्की केली होती इथे त्याच्या माणसांनी. त्याचे 5-6 बॉम्बसर आले होते त्याच्यासोबत, शिवीगाळ केली. तुम्ही पोलिसला कंप्लेंट केलाय काय? तुम्ही पोलिसांना कंप्लेंट नाही केली, कारण की आम्ही पालिकाची वाट इथं बघत होतो. 112 आम्ही फोन केला पालिकावाले. आता याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करणार आहोत. पालिकेने किंवा पोलीस प्रशासनाने लक्ष नाही दिलं तर पुढे काय तुमचे पाऊल काय असणार आहे? तर आम्ही आंदोलन करणार आणि आम्ही आयुक्त साहेबांना भेटणार. आता आम्ही वॉर्ड ऑफिसरला भेटलो. वॉर्ड ऑफिसरनी त्यांच्या जे भरारी पथकाचे जे आहेत अधिकारी त्यांनाही फोन करून सांगितलं ही गाडी जमा करा. तरी पण अद्यापर्यंत काहीच सोल्युशन निघालं नाही. या गाडी ही गाडी इथं टोचन इथं तुम्ही बघू शकता. पालिकेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? पालिकेला आमची एकच विनंती आहे, जर तुम्ही आमच्या गाड्या जर पकडत असाल बिना परवान्याच्या तर ही गाडी सुद्धा तुम्ही जमा करा. आणि आम्हाला लवकरात लवकर जे पालिका क्षेत्रातलं जे डेब्रिज आहे, जे घनकचरा निघतो, याचा विल्हेवाट लावण्यासाठी तुम्ही आम्हाला मार्ग दाखवा आणि डम्पिंग द्या.